नमस्कार. आत्मा मालिक कसे आहे आज सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओतनं आपण ध्यान केल्याने काय फायदे होतात हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे ध्यान केल्याने आपले आरोग्य चांगले राहते, म्हणून डॉक्टर लोकसुद्धा सांगतात मेडिटेशन करा, कारण मेडिटेशन केल्याने बरेच आजार देखील दूर होतात. त्यामुळे डॉक्टर लोक नेहमी सांगतात जी तुमची डॉक्टरची ट्रीटमेंट चालू असेल ती देखील करा आणि अर्धा तास मेडिटेशन करा किंवा 15 मिनटं मेडिटेशन करा असे नेहमी सांगत असतात. अर्थात म्हणजे ध्यान करा. तर याच ध्यानाचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. ध्यानामुळे काय होते, तर ध्यानामुळे आत्मिक शांतता मिळते. जर आपल्याला घाबरल्यासारखे होत असेल, भीती वाटत असेल, आपली चिडचिड होत असेल तर ध्यान अवश्य केले पाहिजे, कारण ध्यानामुळे घाबरल्यासारखं होणं, भीती वाटणं, चिडचिडेपणा हे सगळं ध्यानामुळे दूर होत असतात. त्यामुळे ध्यान केलं पाहिजे. एवढेच नव्हे तर ध्यानामुळे आपल्या मानसिक शक्तीचा देखील विकास होतो. मन स्थिर राहते, मनातील उदासीनता, नैराश्य दूर होते. त्यामुळे ध्यान अवश्य केले पाहिजे. अर्थात म्हणजेच आपल्याला कोणतंही काम करावंसं न वाटणं, अर्थात म्हणजेच उदासीनता देखील ध्यानामुळे दूर होते. ध्यानामुळे आजार देखील दूर होतात, म्हणून ध्यान हे अवश्य केले पाहिजे. आपण सारखी सतत चिडचिड करत असो, आपण सतत नेहमी टेन्शन घेत असो, त्या टेन्शनमुळे आपल्याला जर सतत भीती वाटत असेल तर ध्यान हे अवश्य केले पाहिजे. साधू संत पण सांगत असतात तुम्ही परमेश्वराची प्राप्ती तर करून घ्या, पण त्याच्या अगोदर तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहिले पाहिजे. जर आपले शरीर चांगले असेल तर आपण अनेक गोष्टी मिळवू शकतो, आणि आपले जर शरीरच चांगले नसेल, आपण जर जीवनात फ्रेश नसेल तर आपण कोणतंही काम करू शकत नाही. आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली देखील कोकमठाणला एकच सांगतात, ध्यान करा. म्हणून ध्यानाला खूप महत्त्व दिलेले आहे. ध्यानामुळे आपण परमेश्वराच्या जवळ देखील पोहोचतो. आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली कोकमठाणला भाविकांना नेहमी सांगत असतात ध्यान करा, ध्यान करा. त्याचे कारण हेच आहे, पहिले तुमचे आरोग्य चांगले आणि नंतर तुम्ही ईश्वराची प्राप्ती ध्यानाद्वारे करून घेऊ शकता. आपल्या सद्गुरू माऊलींचा एकच संदेश आहे आणि तो खूप अनमोल आहे, तो म्हणजे ध्यान करा. प्रत्येकाने नेहमी दररोज 5 मिनटं ध्यान करा, 10 मिनटं ध्यान करा, 15 मिनटं ध्यान करा, अर्धा तास ध्यान करा, 45 मिनटं ध्यान करा, पण ध्यान हे अवश्य केले पाहिजे. कारण ध्यानामुळे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. ध्यानामुळे आपले अनेक आजार देखील दूर होतात, म्हणून ध्यान हे अवश्य केले पाहिजे. पहिल्याच दिवशी अर्धा तास ध्यान केले तर आपल्याला ध्यान लागणार नाही. आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू राहतील. त्यासाठी सद्गुरू आत्मा मालिक माऊली सांगतात तुम्ही ध्यान करा, पण तुम्ही थोडे थोडे करत ध्यान वाढवत चला. अर्थात म्हणजेच 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं अशा प्रकारे ध्यान वाढवत चला. एकाएकी ध्यान जर केले तर आपल्याला ध्यानाचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येणार नाही. त्यामुळे ध्यान करताना थोडे थोडे करत ध्यान वाढवत चालावे. एकदा जर परमेश्वराचे तुम्हाला वेगवेगळे संकेत आले तर तुम्ही अवश्य ध्यान करत राहाल. तर ध्यानातला वेगवेगळा आनंद घेत चला. जेव्हा आपल्याला ध्यान करायचे असेल त्यावेळेस जे तुमचे गुरु असतील त्यांच्या फोटोसमोर थोडासा कापूर प्रज्वलित करा आणि जे आपले गुरु असतील त्यांना अगदी डोळे भरून बघा आणि नंतर त्यांचे सगुण साकार रूप आपल्या हृदयात बघा आणि मग ध्यान करा. म्हणजे तुम्हाला ध्यान पण चांगले लागेल. आणि कापूर लावून का सांगते, कारण कापुरामुळे निगेटिव्हिटी दूर होते, म्हणून सद्गुरू माऊलींच्या फोटोसमोर कापूर प्रज्वलित करावा आणि सद्गुरू माऊलींचे सगुण साकार रूप
आपल्या डोळ्यांनी बघून घ्यावे आणि ते सगुण साकार रूप आपल्या हृदयामध्ये आहे हे फील करून आपण ध्यान केले पाहिजे. त्याने ध्यान छान लागते. ध्यान केल्यानंतर मन देखील दिवसभर प्रसन्न राहते. असे जर ध्यान केले तर परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला झाली तर आपल्या जीवनातील संकटे, अडीअडचणी, प्रॉब्लेम हे दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळ्यात साधं आणि सोपा मार्ग तो म्हणजे ध्यान. कारण ध्यानाने ईश्वर प्राप्ती ही लवकर होते. आणि जाता जाता अजून एक सांगते, ध्यान करताना नेहमी शांतता असेल तेव्हा ध्यान करावे तर ध्यान छान लागते. तर सकाळी लवकर उठावे, स्नान करावे. सर्व झोपलेले आहे तोच आपण एक 10 मिनटं किंवा 15 मिनटं किंवा अर्धा तास ध्यान करून घ्यावे. त्याचबरोबर दुपारी घरात शांतता असते त्यावेळेस सुद्धा आपण अर्धा तास 15 मिनटं काय आपल्याला जेवढे वाटेल तेवढे ध्यान करू शकतो. तर संध्याकाळच्या वेळेला सगळे झोपल्यानंतर आपण एक 15 मिनटं तरी ध्यान करू शकतो. अर्थात म्हणजे जेव्हा जेव्हा शांतता असेल तेव्हा आपण ध्यान अवश्य करावे. कारण ध्यानाने मानसिक तर विकास होतोच, ध्यानाने आपले आजारही दूर होतात. त्याचबरोबर ध्यानाने आपले माइंडही स्थिर राहते आणि ध्यानामुळे आपल्या मेंदूला चालना देखील मिळते. ध्यानामुळे ईश्वराची प्राप्तीही होते आणि ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनातील सगळे प्रॉब्लेम दूर होतात. मग तुम्हीच सांगा, ध्यान करणं हे किती महत्त्वाचं आहे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की माझा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा आणि सर्वांनी एक 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं जसे जमेल तसे ध्यान अवश्य करावे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर त्यांच्यासाठी सांगते, आपल्या पहिल्या चॅनलचे नाव उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी आहे आणि दुसऱ्या चॅनलचे नाव उज्ज्वलास ब्लॉग्स असे आहे. तर ह्या दोन्हीही चॅनलवरती जाऊन मला भरभरून प्रेम द्यावे आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे आणि हा ध्यानासंदर्भाचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत पोहोचावा. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या दोन्हीही चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी मी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करते. आणि आपले व्हिडिओ हे स्किप न करता संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.